बघ प्रॉब्लेम सेट 3 मधले क्वेश्चन 4 पर्यंत मी तुम्हाला होमवर्कला दिले होते, तुम्ही करा. सिंपल आहे. पहिला प्रश्न एमसीक्यू आणि 2 3 4 एकदम सिंपल आहे, ऑलरेडी तुम्ही करू शकता. 5th नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण. मी रीड करतो दोनदा तीनदा. टेक्स्ट बुक जवळ होत्या. इन फिगर एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. एबीसीडी कोण आहे? पॅरलोग्राम आहे, लक्षात घ्या. इफ circumscribe the circle with center T, it circumscribe आणि with center T point E F G H are touching point if AE equal to 4.5 AB equal to 5.5 find AD. AD ची लांबी विचारली, लक्षात घ्या. आणि एक सर्कल आहे हॅव्हिंग अ सेंटर टी, ते टच करते, लक्षात घ्या. कोणाला? ह्या पॅरलोग्रामला, लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी कोण आहे? पॅरलोग्राम आहे. आणि अजून तुम्हाला इन फिगर आपण मग लेट किंवा एई इक्वल टू हा काय मग टँजंट आहे, लक्षात घ्या. काय ह्या सगळ्या टँजंट आहेत. टँजंट AB इज टँजंट ॲट पॉइंट E, BC is a tangent at point F, G is a tangent at point BC. ते वर्तुळ काय करते? टच करते, लक्षात घ्या. कोणाला? पॅरलोग्रामच्या साइडला. आणि मग ह्या दोन टँजंट एकाच मग की AH इक्वल टू AE इन फिगर AH इक्वल टू AE असं म्हणताय इक्वल टू 4.5. BE इक्वल टू BF इक्वल टू 5.5. ही 4.5 असेल तर ही सुद्धा 4.5 होईल आणि ही 5 होईल. काय? टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. आणि दोन टँजंट सेगमेंट आहेत AH आणि AE. एक्सटर्नल पॉइंट कोण आहे? एकाच बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड आहेत, लक्षात घ्या. AH इक्वल टू AE मग 4.5 म्हणजे ही सुद्धा 4.5 होईल. ही 5.5 म्हणजे ही सुद्धा 5.5 झाली. आल्सो DH इक्वल टू DG इक्वल टू x से, हे अंतर x असेल तर हे सुद्धा x मानू. and CG इक्वल टू CF इक्वल टू y से, हे अंतर y मानू. टँजंट सगळ्याला एकच कारण लिहू. टँजंट सेगमेंट drawn from external points. Tangent segment drawn from external point. बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड, लक्षात घ्या. कोणते बाह्य बिंदू आहेत? A B C D. AH equal to A. now आता आपल्याला माहिती आहे now AB equal to DC. Now AB equal to DC. Now असं दिलं तरी चालतंय. क्वाड्रिलॅटर ABCD is a parallelogram. Phi V1 हा दिले तुम्हाला V1. Therefore AB equal to DC किंवा DC equal to AB. Opposite sides of parallelogram. पण DC म्हणजे कोण? DG plus GC. DC म्हणजे कोण? DC म्हणजे कोण आहे? DG plus GC. ही x अंतर आहे y x plus y. आणि AB म्हणजे किती होईल, लक्षात घ्या. 4.5 plus 5.5. करेक्ट. AB म्हणजे कोण? AE plus EB म्हणजे x plus y equal to किती होईल? इक्वेशन नंबर 1. करेक्ट. सिंपल आहे, नियम वापरलेत. आल्सो की AD equal to BC. opposite sides of parallelogram. AD म्हणजे कोण आहे? x plus
x प्लस 4.5 आणि BC म्हणजे 5.5 प्लस y. पक्षांतर करा x मायनस y 5.5 मायनस 4.5 म्हणजे x मायनस y इक्वल टू किती होईल 1. गिव इक्वेशन सॉल्व करा. नाव 1 आणि 2 घ्या. x प्लस y इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 1 आणि x मायनस y इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 2 आणि मग y चा लूप होईल 2x इक्वल टू किती होईल हे 1 येईल लक्षात घ्या. 5.5 मधून 4.5 वजा झाले तर किती 1 येईल लक्षात घ्या. x मायनस 2x इक्वल टू 11 2x इक्वल टू 11 therefore x इक्वल टू 11 by 2 x इक्वल टू किती येईल 5.5. आपल्याला y ची किंमत करत नाही तुम्हाला ad विचारली therefore ad इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला ah प्लस hd ad इक्वल टू ah किती आहे 4.5 आणि hd किती होती x ची व्हॅल्यू काढली आपण 5.5 म्हणून ad अंतर किती होईल तुमचं 10 ad इक्वल टू किती होईल ते लक्षात घ्या. इतकं सिंपल आहे. ad विचारले ad 10 झाली म्हणजे ही सुद्धा काय होती 10 होईल. थोडक्यात चारी बाजू 10 होत्या. मग तो पॅरलोग्राम असतो तर तो रोम्बस सुद्धा असतो लक्षात घ्या. हे याच्यावर सुद्धा प्रूव्ह होतं. हा रोम्बस सुद्धा होऊ शकतो कारण ही 10 आहे ही 10 आहे ही 10 झाली ही 10 झाली चारी बाजू सारख्या झाल्या म्हणजे एखादं सर्कल जर पॅरलोग्रामच्या साईडला टच करत असेल तर होणारा चौकोन रोम्बस सुद्धा असतो. याचाच तुम्हाला प्रॉब्लेमसाठी MCQ मध्ये असला असा प्रॉब्लेम बघू शकतात. एवढं सिंपल गणित आहे. प्रॉपर्टी कोणती यूज केली टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. कोणती प्रॉपर्टी थेरम यूज केला आपण ह्या चॅप्टर मधला आणि हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिक्स गणित झालं लक्षात घ्या. ओके असं 6 नंबरचा आपण प्रॉब्लेम बघूया. सिक्स नंबरचा प्रॉब्लेम रीड करतो. फिगर काढली मी रीड करतो. इन द फिगर सर्कल विथ सेंटर M touches the circle with center N at point T. Correct. Radius RM touches the smaller circle at point S. Radii of circle are 9 centimeter and 2.5 centimeter. Find the answer to following questions. Find the ratio MS is to SR. MS into SR. Correct. Find the length of segment MT. Find MN angle SNM आणि एक पॉइंट दिले 3 पुन्हा सांगतो. दोन सर्कल आहेत. इन फिगर का कन्स्ट्रक्शन काय केलं मी ड्रॉ एम दोन सर्कल आहेत एकमेकाला टी बिंदू टच करतात लक्षात घ्या इंटरनली आणि मोठ्या वर्तुळाची रेडियस लहान वर्तुळाला सुद्धा एस बिंदू मध्ये टच करते लक्षात घ्या. ही काय करते त्याला टच कर लहान वर्तुळाची ही टँजंट आहे लक्षात घ्या. आणि मग सेंटर पासून ही टँजंट काय असते टँजंट हिला काय असते परपेंडिक्युलर असते. मग मी तर इन फिगर ड्रॉ कन्स्ट्रक्शन ड्रॉ एमएस. now in figure ns equal to tn equal to 2.5 centimeter radii of smaller circle कळतंय का बघा. एक लहान वर्तुळ आहे तुम्हाला रेडियस दिली तिथं 2.5 लहान वर्तुळाची 2.5 असेल आणि ही सुद्धा लहान वर्तुळाची रेडियस आहे लक्षात घ्या. कोणती टीएल एनएम नाही बाहेर चाललाय. ही लहान वर्तुळाची टँजंट आहे जी मोठ्या वर्तुळाची रेडियस पण आहे. also की rm equal to find mt विचारली तुम्हाला mt
Rm इक्वल टू mt इक्वल टू किती असेल mt मग सुद्धा किती 9 सेंटीमीटर असेल लक्षात घ्या रेडिया ऑफ सेम सर्कल रेडिया ऑफ सेम सर्कल समजतंय का मोठ्या वर्तुळाची ही थोडंसं आकृती चुकली थोडंसं सेंटर मध्ये पाहिजे होतं खूप इकडे आले थोडं ऍडजस्ट करा सेंटर मध्यभागीच आलं पाहिजे थोडंसं इकडं आलं तेवढी थोडी फिगर नीट बघून नीट काढा थोडीशी ओके ही मोठ्या वर्तुळाचं सेंटर आहे थोडं चुकून हे जरा अंतर कमी झालं काही हरकत नाही तुम्ही नीट क्लिअर करा ही रेडियस आहे मोठ्या सर्कलची तसं टीएम सुद्धा 9 दिली त्याच्यावरून तुम्हाला ही 5 आहे त्याच्यावरून तुम्हाला आपल्याला एनएम काढता येईल एमएन काढता येईल तुम्हाला नाव एमएन इक्वल टू काय करता येईल एमएन इक्वल टू एमटी मायनस एमएन काढायची तुम्हाला एमटी काढली आपण पहिले मी तुम्ही हे तरी चालतं पहिले विचारलं तुम्हाला एमटी इक्वल टू 9 रेडिया ऑफ सेम सर्कल आता दुसरा प्रश्न हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं हा दुसरा एमएन इक्वल टू एमटी मायनस एनटी एनएस किंवा टीएन मायनस टीएन एमटी किती आहे 9 मायनस 2.5 म्हणजे किती होईल बघा की 9 मधून 9.0 2.5 जर वजा केलं तर 5 आणि ती 6.5 होईल करेक्ट इक्वल टू 6.5 सीएम असेल तर सीएम दिलेले 6 7 8 1 9 एमएन सुद्धा माहित झाली मला एमएन सुद्धा माहित झाली करेक्ट की एमएन किती 6.5 टप्पे दिलेत ते क्वेश्चन असतात म्हणजे त्या प्रॉब्लेमचे टप्पे असतात लक्षात घ्या आपल्यासाठी काम आहे पहिल्यांदा काय विचारलं एमटी काढली एमटी आणि आरएम सेम आहे रेडिया ऑफ सेम सर्कल करेक्ट मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे ती नाव एनएस परपेंडिक्युलर टू नाव एनएस परपेंडिक्युलर टू टेंजेंट आरएम प्रॉपर्टी ऑफ टेंजेंट थेरम टेंजेंट थेरम झालाय आपल्याला की रेडियस आणि त्याच्या एंड पॉइंट पासून काढलेली टेंजेंट जर असेल त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जर ती रेडियस जात असेल तर ती कसे दोघे एकमेकाला कसे असतात परपेंडिक्युलर असतात आर एनएस परपेंडिक्युलर टू आरएम देयरफॉर अँगल एनएसएम angle NSM equal to 90 degree थर्ड क्वेश्चन झाला तिसऱ्याचं उत्तर झालं लक्षात घ्या आता चौथ्याकडे वळू आता इन ट्रायंगल NSM नाउ इन ट्रायंगल NSM angle S equal to 90 degree therefore NM equal to MN square equal to NS square plus MS square पायथागोरस आपल्याला MS पाहिजे SR काढायची लक्षात घ्या पायथागोरस वापरतोय हा 90 झाला म्हणजे हा कर्ण होईल म्हणून NM square MN square किती 6.5 square NS किती 2.5 square plus MS square याचा वर्ग म्हणजे तुम्हाला 6 42 42.25 minus 6.25 equal to MS square करेक्ट नीट बघा की 6 42 याचा वर्ग करण्याची पद्धत म्हणजे 5 चा वर्ग 25 6 पुढची संख्या मोजायची 6 42 आणि 25 चा वर्ग माहिती आहे आणि 42 मधून जर 6 गेले तर किती राहतील बघा किती राहते 36 इक्वल टू MS स्क्वेअर करेक्ट आणि मग MS इक्वल टू किती होईल MS इक्वल टू 6 MS माहित झाली आपल्याला ओके आता SR किती होईल नाव याचा रेशो घ्यायचा आहे नाव SR इक्वल टू MR नाव RM मायनस MS याची मला वाटतं SR equal to 9 minus 6 SR equal to किती होईल मग SR equal to हे अंतर किती आलं 6 आलं हे 6 आहे हे पूर्ण 9 आहे SR equal to किती होईल 3
आणि मग तुम्हाला ms अपॉन SR इक्वल टू रेशो विचारलाय तुम्हाला. ms किती आहे ms 6 आणि SR किती आहे 3 म्हणजेच किती होईल 2/1 आणि म्हणून त्याचा आन्सर तुम्हाला द्यायला हरकत नाही. काय आन्सर लिहिणार शेवटचं आन्सर लिहायला हरकत नाही की ms is to SR equal to 2:1. त्याला खाली लिहून टाका आन्सर ms is to SR equal to 2:1. असा क्वेश्चन आहे. पुन्हा सांगतो दोन सर्कल परस्पर 90 बिंदूत इंटरनली टच करतात मग त्याचा टचिंग पॉइंट आणि त्याचे सेंटर कोलिनियर असतात माहिती आहे आपल्याला. ns हा पर हिट ही मोठ्या वर्तुळाची काय आहे रेडियस आहे पण लहान वर्तुळाची टँजंट आहे आणि लहान वर्तुळाची रेडियस आणि टँजंट एकमेकाला कशा असतात परपेंडिक्युलर असतात म्हणून 90 होईल. tn आणि ns लहान वर्तुळाची रेडियस आहे म्हणजे 2.5 आणि 2.5 होईल आणि पूर्ण 9 आहे 9 मधून जर 2.5 वगैरे 6.5 होते पायथागोरस वापरला आणि त्याच्यावर 6 काढली आणि 9 आहे हे पूर्ण त्यातून 6 मायनस केली 3 होईल. यांचा रेशो काय होईल 6/3 होईल. म्हणजेच काय होईल ते 2:1 होईल. तेवढी आकृती करेक्ट नाही तुम्ही थोडंसं काळजीने तेवढी काढू शकतात. हे अंतर कमी दिसलं पाहिजे हे थोडं जास्त दिसलं पाहिजे. थोडंसं सर्कल मोठं काढत चला म्हणजे अजून चांगली येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. सेवन नंबरचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ते ऍक्टिव्हिटी दिली तरी पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. टू सर्कल्स इन फिगर टू सर्कल्स touches each other externally two circle touches each other externally at point तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली तुम्ही त्या पद्धतीने करा. मी सांगतो दोन सर्कल आणि म्हणून ही एकमेकाला टच करतात आणि म्हणून तिन्ही बिंदू काय असतात x is between z is between y touching circle theorem of touching circle touching circles दोन्ही आणि इथं तुम्हाला ते डॉट दिले तिथं दिली ऍक्टिव्हिटी जॉईन ड्रॉ सेगमेंट x छेद and y छेद केलं तरी चालतं. ऍक्टिव्हिटी मध्ये दिले तुम्ही कंप्लीट करू शकता त्या पद्धतीने आहे. म्हणून तर तुम्ही इथं ड्रॉ x z and y z नाव इन ट्रायंगल इथं लिहिलं तरी चालते ड्रॉ x z and y z. नाव angle in figure in triangle XA छेद लहान वर्तुळामध्ये हे आणि हे अंतर काय सांगते इन ट्रायंगल XA छेद AX equal to X छेद रेडिया of smaller circle you're having a center तुम्ही म्हणलं तरी चालतंय x AX अंतर सारखे आहे त्याच्यामुळे हा कोन आणि हा कोन काय होईल एकरूप होईल. लक्षात घ्या. ऍक्टिव्हिटी तुमच्या पद्धतीने तुम्ही कंप्लीट करा. मी सांगितलं त्यातल्या गोष्टी नीट लक्षात घ्या. therefore angle XA छेद is equal to angle A छेद A x छेद A angle opposite to congruent side
angle opposite to congruent sides. याला किती नाव द्या? 1 नाव. हा आणि हा कोण एकरूप होईल. ओके. also in triangle y छेद b किंवा b छेद y छेद की ही बाजू सारखी होईल की y छेद इक्वल टू yb area of bigger circle having the center y म्हणलं तरी चालते. therefore हा कोण आणि हा कोण काय होईल? एकरूप होईल. लक्षात घ्या. therefore एकरूप बाजू समोर कोण एकरूप असतात? therefore angle YB छेद is equal to angle YB छेद equal to y छेद b angle opposite to congruent side. याला किती नाव द्या? 2. also तिसरी गोष्ट नीट लक्षात घ्या. angle x छेद a is equal to angle y छेद b angle y छेद b कॉन्सेप्ट कर लिया. opposite angles याला 3 नाव. आता लक्ष द्या. हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे. समजा हा x असेल तर हा सुद्धा x असेल. याचा अपोजिट हा x झाला आणि हा आणि हा कॉन्ग्रुएंट हा सुद्धा x झाला. म्हणजेच फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणता येईल? फ्रॉम 1 2 and 3 काय कंक्लुजन निघेल बघा. फ्रॉम 1 2 3 पुन्हा सांगतो. एक मध्ये आपण बघितले हे बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हा x असेल तर x वाला. 2 मध्ये बघितलं हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत आणि अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून तिघातून काय निष्कर्ष निघाला? अँगल XA छेद अँगल XA छेद is equal to angle YB छेद but these are alternate angles पण ते कसे आहेत? अल्टरनेट अँगल. जर कॉन्ग्रुएंट असेल तर देअरफॉर काय प्रूव्ह करायचे तुम्हाला की रेडियस XA म्हणजे हे अल्टरनेट अँगल झाले. लक्षात घ्या. हा अल्टरनेट होईल. ही ट्रान्सफर्स झाली म्हणजेच XA पॅरलल टू कोण होईल? BY. दोन्ही काय आहेत? रेडियस XA. देअरफॉर रेडियस XA पॅरलल टू रेडियस YB. कंसात लिहा. अल्टरनेट अँगल टेस्ट. पुन्हा सांगतो. हे दोन बाजू एकरूप आहेत का? रेडिया ऑफ सेम सर्कल म्हणून हा आणि हा कोण एकरूप झाला. पण हा अपोजिट अँगल आहे. तसेच ह्या दोन बाजू एकरूप आहेत. रेडिया ऑफ सेम सर्कल हा एकरूप आहे. फ्रॉम 1 2 and 3 हा कोण एकरूप आहे. बट दीज आर अल्टरनेट अँगल. उलट्या झेड मध्ये तयार झाले आणि अशा झेड मध्ये तयार झाले. लक्षात घ्या. आणि मग बट दीज आणि त्याच्यामुळे काय होते आणि हेच प्रूव्ह करायचं आपल्याला. याची ऍक्टिव्हिटी दिली तुम्ही त्या पद्धतीने ती कंप्लीट करा. ओके. असं सेम प्रॉब्लेम आहे. हे एक्सटर्नली झाले आणि आता पुढचा बघायचा आहे तो इंटरनली. सेम असाच आहे. बघू आपण. ओके. सेम प्रॉब्लेम आहे. फक्त इथं इंटरनली होता ते एक्सटर्नली होते. इथं पुन्हा तेच प्रूव्ह करायचंय. x पॅरलल टू by प्रूव्ह करायचंय. इन फिगर पुन्हा ते टू सर्कल्स having a center x and y touches each other internally at point छेद. therefore
Z is between X is between Y. Theorem of touching circle. Theorem of touching circle. Touching circles. Join आपण इथं म्हणलं तरी चालतंय. Join की Y छेद आणि X छेद. पुन्हा तीच प्रूफ आहे. इन ट्रायंगल कोणता आपण मोठा घेतो की वाय बी छेद किंवा बी वाय छेद. इन ट्रायंगल बी वाय छेद ही बाजू कॉन्ग्रुएंट होईल. बी वाय इक्वल टू वाय छेद रेडिया ऑफ बिगर सर्कल आणि देअरफॉर बी वाय चा त्याच्यासमोरचा हा अँगल आणि अँगल काय होईल मग कॉन्ग्रुएंट होईल. अँगल वाय बी देअरफॉर अँगल वाय बी छेद इज इक्वल टू अँगल वाय छेद बी. तेच कारण द्यायचं अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. मला किती नाव द्या एक. महत्त्वाचे ते 3 मार्काला लिहू शकतात दोन्हीपैकी एक. त्याच्यात आणि याच्यात काही बदल नाही. ते एक्सटर्नली होतं आणि हे इंटरनली जसं तसंच द्यायची. ही आणि ही एकरूप दाखवलं. तसंच आल्सो इन स्मॉलर ट्रायंगल also in triangle ax equal to x area of smaller circle छोट्या ax equal to therefore angle xa छेद is equal to angle x छेद a. Angle opposite to congruent side. याला किती नाव द्या angle opposite to congruent side लक्षात घ्या. मग बघा आपण हा आणि हा एक रूप आपण एक मध्ये दाखविला आणि दोन मध्ये हा नाव वेगळे आला असं पण कोपरा तोच तयार होतो. अँगलचं नाव तुम्ही x z a म्हणलं काय y z b म्हणलं काय z पशीच कोण तयार होतो. हा आणि हा एक रूप आहे हा आणि हा एक रूप आहे. कन्क्लुजन काय निघाल फ्रॉम 1 and 2 angle YB छेद is equal to angle Y छेद B. नाव काही असू द्या शेवट पुन्हा काय हाच कोपरा होईल. पहिल्यामध्ये हा एक रूप दाखवला होता दुसऱ्यामध्ये हा एक रूप. कन्क्लुजन काय निघालं हा काय होईल एक रूप होईल आणि मग सॉरी हा एक रूप होईल. तर थोडंसं फ्रॉम 1 and 2 अँगल पुन्हा लक्ष द्या. हा जर x असेल तर हा सुद्धा किती x आहे. हा x आहे म्हणजे हा x आहे म्हणजे हा कोन आणि हा कोन एक रूप झाला. therefore angle XA छेद therefore angle XA छेद is equal to angle YB छेद. but these are corresponding angles. कसे अँगल आहेत ते corresponding angles. therefore काय म्हणता येईल AX parallel to कोण होईल BY. कंसात लिहा corresponding angle test. त्याच गोष्टी रिपीट आहेत लक्षात घ्या काहीच बदल नाही. हा कोण x असा हा होईल एक सहा नाही सारखा 1 2 वर कन्क्लुजन काय निघालं हा ना हा कॉन्ग्रुएंट झाला. ओके AX हा करस्पॉन्डिंग झाले म्हणून AX पॅरलल टू कोण झालं BY. हेच प्रूव्ह करायचं आपल्याला. सिंपल प्रॉब्लेम आहे त्याच गोष्टी. ओके अजून एक प्रॉब्लेम आपण घेऊ आणि मग राहिलेला भाग जे थेरम प्रॉब्लेम भेटला भाग आहे तर पुढच्या पिरियड मध्ये घेऊ. ओके 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. बी आय एम पी आहे
इन फिगर दोनदा रीड करतो. लाईन एल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ. लाईन एल काय करते, ओ सेंटर असलेल्या सर्कलला टच करते. सेंटर ओ ॲट पॉइंट पी. ओके. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ रेडियस ओपी. हा मिड पॉइंट दिलाय, लक्षात घ्या. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ, क्यू इज द मिड पॉइंट ऑफ रेडियस ओपी दिले. आर एस इज अ कॉर्ड थ्रू क्यू. आर एस कॉर्ड आहे आणि कॉर्ड आर एस पॅरलल टू कोणाला आहे, टँजंट एल ला आहे. लक्षात घ्या. अजून एक माहिती आहे, इफ आर एस इज 12 फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. लक्षात घ्या, मिड पॉइंट दिला, याचा म्हणजे ती r/2 असं लक्षात घ्या. पूर्ण आर आहे ही, म्हणजे ती r/2 असं लक्षात घ्या. ही आर आहे, रेडियस विचारली आणि मग तुम्हाला पूर्ण कॉर्ड दिली 12 दिली आणि पॅरलल दिली. इन फिगर उत्तर सुरू झालं. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ, ओ इज सेंटर ऑफ सर्कल, ऑफ सर्कल. करेक्ट. आणि OP perpendicular to radius, OP perpendicular to tangent L, tangent L. करेक्ट. tangent L कंसातल्या theorem of tangent theorem tangent theorem. करेक्ट. also chord RS, chord RS parallel to कोणाला, chord RS म्हणजे 90 होईल, लक्षात घ्या. करेक्ट. लिहिलं तरी चालतंय. अँगल POP म्हणलं तरी चालतंय की chord OP, chord RS parallel to tangent L, tangent L. therefore इथे एखादं नाव दिलं तरी चालतंय. तुम्ही AB इथं मनाने का दिलं नाही तिथं तुम्ही मनाने देऊ शकता. Therefore, angle OQR, angle OQR equal to angle OPA equal to 90 degree. कंसात काढून घ्या. corresponding angles. ओके. हा 90 झाला म्हणून हा सुद्धा 90 होईल, कारण दोन्ही पॅरलल आहेत आणि हा 90 आहे. करस्पॉन्डिंग अँगल का 90 का ओपी पर रेडियस टँजंट एल आणि टँजंट आहे म्हणजे 90 चा देऊन हा 90 म्हणजे हा सुद्धा काय झाला 90 होईल. देयरफॉर अँगल हा 90 झाला, ओपी हे 90 झाला म्हणजे ओक्यू काय होईल. देयरफॉर ओक्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड आरएस, कॉर्ड आरएस हा लंब टाकला आणि जीवेस टाकले लंब जीवेस काय करतो, दुभागतो. देयरफॉर RQ इक्वल टू QS इक्वल टू हाफ ऑफ RS. कॉर्ड परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम झालाय आपला 9 स्टँडर्डला. 8 स्टँडर्डला जीवेवर टाकले लंब हा काय लंब आहे तर जीवेस काय करतो, दुभागतो. देयरफॉर RQ इक्वल टू QS इक्वल टू हाफ इंटू 12 म्हणजेच RQ किती झाली 6 होईल. आपल्या कामाची RQ किती झाली 6. ओके. नाउ कि Q is the midpoint of, Q is the midpoint of OP given. Therefore OQ equal to R/2. ही पूर्ण रेडियस आहे, लक्षात घ्या. इथं फार झालं तर तुम्ही फिगर सेंटर आणि द कन्स्ट्रक्शन अगोदर लिहून टाका. जॉईन OR ते कन्स्ट्रक्शन अगोदर लिहिलं तरी चालतं. जॉईन OR जोडलेले. OR रेडियस आहे, OP रेडियस आहे, ही R आहे, ही R आहे, पण हा Q इज द मिड पॉइंट ऑफ OP म्हणून R/2 होईल, लक्षात घ्या. ओके. नाव इन ट्रायंगल OQ इज R/2 झालं. OQ माहित आहे, ही 6 माहित झाली. नाव इन ट्रायंगल OQR angle Q equal to 90 degree. Therefore OR square equal to OQ square plus RQ square. पायथागोरस थेरम. किती गोष्टी आल्यात बघा.
टँजंट थेरम एक झाला करेक्ट. पुन्हा पॅरलल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा आलं टेस्ट. आणि आता हे सुद्धा पायथागोरस सुद्धा इथं वापरायला येईल बरोबर आहे. किंमत पुटअप करा त्याच्यामध्ये ओ आर स्क्वेअर. ओ आर माहिती आहे तुम्हाला. ओ आर किती आहे आर स्क्वेअर इक्वल टू ओ क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. आर स्क्वेअर इक्वल टू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग त्याला तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. हे कन्स्ट्रक्शन जॉइन ओ आर हे घेतलं. पुढच्या 2-3 स्टेप मी कट करतो. पुन्हा सांगतो थोडक्यात मी काय झालं ते सांगतो की कन्स्ट्रक्शन केलं जॉइन ओ आर आणि हे ओपी परपेंडिक्युलर टू टँजंट एल आहे. कारण टँजंट थेरम परत म्हणतो रेडियस आणि टँजंट परस्परांना परपेंडिक्युलर असतात. ही कॉर्ड आणि ही टँजंट परस्परांना पॅरलल आहे म्हणून हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होते. हा 90 म्हणजे हा सुद्धा 90 झाला. म्हणजेच ओ क्यू परपेंडिक्युलर टू आर एस झाला. केंद्रबिंदू पासून जीवेवर टाकलेलं लंब जीवेस काय करतो दुभागतो म्हणजे आर क्यू इक्वल टू क्यू एस. ही पूर्ण 12 दिली म्हणजे ही 6 होईल. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ ओपी म्हणजे आर बाय 2 होईल. आता पायथागोरस वापरला आणि पुढचं करायला लागलो. ओके. शेवटची स्टेप बघा. शेवटची स्टेप बघा. आर स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर बाय 4 प्लस 36 करेक्ट. आर स्क्वेअर बाय 36 पक्षांतर करते आर स्क्वेअर इकडं आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बाय 4 इक्वल टू 36. छेद समान करा किंवा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर तुम्ही 4 घेतला असता तरी चाललं असतं. हे कोणी एकच पडतंय काय फरक. 4r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बाय 4 इक्वल टू 36. पुढे बघा 3r स्क्वेअर अपॉन इक्वल टू किती होईल ते 36 इंटू 4. 3r स्क्वेअर इक्वल टू किंवा r स्क्वेअर इक्वल टू 36 इंटू 4 बाय 3. काय केलं बघा 4r स्क्वेअर मध्ये छेद समान केला. काही जण 4 एलसीएम घेते दोन्ही पद्धती बरोबर आहेत. 4r चा वर्ग वजा r वर छेद 4. 4r वर्ग मधून r वर्ग गेले 3r वर्ग आणि भागिले 4 होते इकडे आल्यानंतर गुणिले केले. आता हे राहिले 3 इकडे गुणिले इकडे 3 1 3 3 2 6 r स्क्वेअर इक्वल टू किती येईल बघा 12 चौक 48 येत आहे. पण त्याचं जर वर्गमूळ घ्यायचं असलं तर r इक्वल टू 4 वर्गमुळात 3 का 16 त्रिक 48 होते. 16 त्रिक 48 आणि 16चं वर्गमूळ किती 4 म्हणून r इक्वल टू सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहायला हरकत नाही. बघतो मी काही दिली नाही तेवढंच रेडियस ऑफ सर्कल किती आली मग 4√3. रेडियस ऑफ सर्कल किती आहे 4. कसं आलं पुन्हा सांगतो 12 चौक 48. 48 चं स्क्वेअर रूट घ्या टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड आणि मग 48 चं स्क्वेअर रूट 16 त्रिक 48 16चं वर्गमूळ किती आलं 4 4 वर्गमुळात 3. ओके. अजून काही राहिले मी पुढच्या तासाला घेईन. आज 5 घेतले महत्त्वाचे ते रिपीट करा लिहून काढा मला टाकले तरी चालतील. ओके. थँक्यू.